नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्याच्या पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्टचा महाराष्ट्र व इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, बंगालच्या खाडीत निर्माण झालेले कमी दाब क्षेत्र आणि सोबतच वाऱ्याची चक्राकार स्थिती ही काहीशी उत्तरेकडे सरकली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर कमी झालेला दिसून येत आहे. परंतु काही विभागामध्ये मात्र चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, दिनांक 4 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील कुठल्या विभागात पाऊस असणार आहे हे आता आपण पाहूया. 4 ऑगस्टला खान्देश विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात मुसळधार स्वरूपात पाऊस राहणार आहे. तसेच मालेगाव, नाशिक, पुणे, मुंबई या भागातही मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सावंतवाडी, अकलूज, सोलापूर, लातूर, नांदेड, बीड, परळी, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. तर नांदेड, सोलापूर आणि लातूर या भागात मुसळधार स्वरूपात पाऊस राहणार आहे. पूर्व विदर्भातील नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्याकरता रेड अलर्ट असून या भागात मुसळधार स्वरूपात पाऊस असणार आहे. तसेच चंद्रपूर, देसाईगंज, गडचिरोली, तळोबा या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, शेगाव, वाशिम, कारंजा, यवतमाळ, वर्धा, पुसद, दारव्हा, डिग्रस, नेर, पुलगाव आणि बाभुळगाव या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. मित्रांनो, 4 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त पुढील भागाकरता रेड अलर्ट असणार आहे. जबलपूर, नरसिंहपूर, भोपाल, सागर, सिरोंज, गुना, ग्वालियर, मंदसौर, मानसा, चित्तोडगड, अजमेर आणि भोपालगड या भागात आणि आसपासच्या परिसराकरता रेड अलर्ट असून या भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपात पाऊस असणार आहे. तसेच तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात तसेच पर्वतीय राज्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. मित्रांनो, दिनांक 5 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, पुणे, खेड, चिपळूण, दापोली, रत्नागिरी आणि सावंतवाडी या भागाकरता मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. तसेच जळगाव, धुळे, आळमनेर, मालेगाव, नंदुरबार, पाचोरा, सिल्लोड, कानड या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. तसेच दुपारनंतर सातारा, सांगली, सोलापूर, अकलूज, नांदेड, लातूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे. तसेच अकोला, खामगाव, शेगाव, मूर्तिजापूर, दर्यापूर, वाशिम, कारंजा, अमरावती, अचलपूर या भागात तसेच पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक, केरळ, ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या पर्वतीय राज्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. मित्रांनो, 6 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, उमरेड, गोंदिया, चंद्रपूर आणि देसाईगंज या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, शेगाव, बुलढाणा, खामगाव, मंगरुळपीर, वाशिम, कारंजा, अमरावती, मोर्शी, अचलपूर, यवतमाळ, डिग्रस, पुसद, दारव्हा, नेर, पांढरकवडा, वर्धा आणि बाभुळगाव या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर, अकलूज, पंढरपूर आणि तुळजापूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. तसेच मुंबई ते कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर हा काहीसा कमी होऊन या भागात हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्राव्यतिरिक्त ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, दिल्ली तसेच संपूर्ण पर्वतीय राज्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. मित्रांनो, जर कमी दाब क्षेत्र पूर्व विदर्भाकडे सरकले तर 4 आणि 5 तारखेला पूर्व आणि पश्चिम विदर्भाकरता रेड अलर्ट असून मुसळधार स्वरूपात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे.
तसा बदल झाल्यास नवीन व्हिडिओमध्ये माहिती आपल्यापर्यंत नक्की पोचवल्या जाईल. हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याकरता जास्तीत जास्त शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो.